प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो. आजच्या वचनातून आपण पाहूया की आमच्या परिस्थितीपेक्षा देव मोठा आहे प्रियानो. कधी कधी आम्ही आमच्या परिस्थितीसाठी आमच्या परिस्थितीभोवती खूप गुरफटून जातो प्रियानो. माझी परिस्थिती, माझी अडचण, माझ्या समस्या या गोष्टीभोवती इतके आपण व्यस्त होऊन जातो. आम्ही देवाच्या सामर्थ्याला कधी कधी विसरून जातो प्रियानो, की प्रभू आमच्याबरोबर आहे. प्रियानो, मला सांगू द्या, दानिएलाच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं, दानिएल हा देवाची नित्य आराधना करणारा, देवाची सेवा करणारा, देवाला प्रथम स्थान देणारा व्यक्ती. प्रियानो, मला सांगू द्या, त्याच्या जीवनामध्ये समस्या आल्या ज्यावेळेस राजाने पाहिलं की तो देवाची आराधना करतो. प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात असतो, अडचणी आमच्या जीवनात येतील, समस्या आमच्या जीवनात येतील प्रियानो, आम्हाला परिस्थिती हलवण्याचा प्रयत्न करेल, परंतु आमचं लक्ष प्रभूकडे लावणं गरजेचं आहे. त्या दानिएलाला ज्यावेळेस राजाने सिंहाच्या गुहेत टाकण्याची आज्ञा दिली प्रियानो, मला सांगू द्या, सिंहाच्या गुहेत परिस्थिती अवघड होती. सिंह होते, परंतु मला सांगू द्या, त्या सिंहाची तोंड देखील परमेश्वराने बंद केली प्रियानो. आम्ही कुठल्या परिस्थितीतून आम्ही आज जात आहोत प्रियानो, कदाचित ती परिस्थिती आम्हाला ते सिंहासारखी वाटत असेल. ज्याप्रमाणे तो सिंह जणू काय तोंड वासून उभा आहे दानिएलाला फाडण्यासाठी किंवा खाण्यासाठी प्रियानो, मला सांगू द्या. परंतु एक गोष्ट झाली प्रियानो, जसं दानिएलला त्या ठिकाणी घातलं, त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं प्रियानो, जणू सिंहाची तोंड बंद झाली प्रियानो. जणू काय त्यांनी ते तृप्त झाले, त्यांना भूक नव्हती, माहीत नाही काय झालं असेल. परंतु मला सांगू द्या प्रियानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत पडलेलो आहोत किंवा आम्ही कोणत्या परिस्थितीतून, आम्ही कोणत्या सिच्युएशनहून जात आहोत, त्याहीपेक्षा मला सांगू द्या, आमचा प्रभू मोठा आहे प्रियानो. आमच्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, आमच्या स्थितीच्या पलीकडे जाऊन आमचा प्रभू आमच्या जीवनात कार्य करतो. ते सिंहाची तोंडे बंद केली प्रियानो. आणि ज्यावेळेस राजा तिथे कधी सकाळीच परमेश्वराच्या नावाने त्या ठिकाणी गेला, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की दानिएल सुरक्षित आहे. प्रियानो, मला सांगू द्या, आज आम्ही कुठल्याही परिस्थितीत असू, प्रभू आम्हाला त्या परिस्थितीतून सोडवेल प्रियानो. कदाचित ती परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही असमर्थ असू, आम्हाला समजत नसेल की कसा मार्ग निघेल, आम्हाला समजत नसेल की गोष्टी कशा सुरळीत होतील, परंतु मला सांगू द्या, देवाकडे योग्य मार्ग आहेत प्रियानो. आमच्या योजना आणि आमच्या कल्पना पलीकडेही जाऊन आमचा प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे, ते देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही ते देवावर विश्वास ठेवतो प्रियानो, आम्हाला सांगू द्या, अशक्य गोष्टी शक्य होतात. कारण देवाचं वचन सांगतं, भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आमचा प्रभू जर आमच्या बरोबर आहे, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती काही असू द्या प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र त्या ठिकाणी मिस्र देशातून निघालं प्रियानो, मला सांगू द्या, मिस्री त्यांच्या मागे होते प्रियानो. पुढे ज्यावेळेस ते आले, तांबडा समुद्र होता प्रियानो, मागे मिस्री लोक आणि पुढे तांबडा समुद्र होता. त्या परिस्थितीत इस्रायलाला कदाचित काही करावं ते समजत नव्हतं, परंतु मला सांगू द्या, प्रभू त्यांच्या बरोबर होता. तो तांबडा समुद्र प्रियानो त्यांच्यासाठी दुभागला गेला. हालेलुया. आमच्या प्रभूला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आज कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, जिथे तुम्हाला वाटत असेल की पुढे जाण्यासाठी मार्ग नाही आहे, गोष्टी उपलब्ध दिसत नाही, रस्ता दिसत नाही, परंतु मला सांगू द्या, आमचा प्रभू तांबडा समुद्र दुभागणारा देव आहे. त्या तांबडा समुद्रातून अलगद इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने बाहेर काढलं प्रियानो. परमेश्वर महान आहे प्रियानो, आम्हाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण देवाचं वचन सांगते, विश्वास धरणाऱ्यांची त्रेधा कधी उडत नाही. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. आम्ही जर आमची आशा, आमचा विश्वास प्रभूवर ठेवलेले प्रियानो, योग्य समयी परमेश्वर आम्हाला त्या परिस्थितीतून काढून टाकेल, आम्हाला सांभाळेल प्रियानो. आमचा प्रभूला आमची काळजी आहे. यशाया 29:30 मध्ये देखील देवाचं वचन सांगतं, तो भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वालीतील ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रियानो, मला सांगू द्या, तो निर्बलास बल देतो. तरुण थकतात, भागतात, परंतु भर ज्वालीतील तेल खातात, परंतु देवाचं वचन सांगतं,
जे परमेश्वराची आशा धरतात ते नवीन शक्ती संपादन करतात. प्रियानो, मला सांगू द्या, जेव्हा आम्ही आमची आशा प्रभू परमेश्वरावर लावतो, आम्ही त्या प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभू आम्हाला त्याच्या शक्तीने भरतो. तेव्हाचं वचन सांगतं, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाहीत. प्रियानो, मला सांगू द्या, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती काही कशी असू द्या, तो प्रभू आमचा हात धरून आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आजच्या दिवसासाठी आम्ही फक्त एकच लक्षात ठेवूया, की आम्ही कुठेही असू, कसेही असू. प्रियानो, सिंहाच्या गुहेत देखील दानिएलाचं संरक्षण केलं. आमच्या प्रत्येक परिस्थितीतून प्रभू आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आम्हाला फक्त त्याची आशा धरून चालण्याची गरज आहे. आजच्या वचनातून आपण उत्तेजित होऊया आणि आम्ही आमचं लक्ष प्रभूकडे लावूया, त्या प्रभूची आशा धरूया, कारण प्रभूला आमची काळजी आहे. प्रियानो, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद, तुझी स्तुती करतो. आम्हाला तुझी कृपा, तुझं सहाय्य पुरव. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी, तुझ्याकडे आपलं लक्ष देण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर. आमच्या प्रत्येक अशक्तपणा आज आम्ही तुझ्या हाती देतो. आमच्या प्रत्येक परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढ. प्रभूजी, तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव परमेश्वरा तुला देत येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन.